टीम आहे पुढे दोस्ती 11 ज्योती एंटरप्राइजेस टीम आपण बसलात आपण पुढे येऊन बसलात तर बरं होईल कारण की बक्षीस समारंभाला सुरुवात करायची प्लीज। थँक्यू अमर दादा आपण घेऊन या पुढे येऊन बसा प्लीज। या प्लीज सॉरी तुम्हाला उठवतो बसलेला तुम्ही पण बक्षीस समारंभाला लगेच कारण की सगळ्यांना निघायचं आहे। जे संपूर्ण असोसिएशन गेले 18 ते 19 20 असोसिएशन खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आहेत त्या सगळ्या असोसिएशनचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सगळ्यात पहिल्यांदा आमचा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असेल, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा असेल, त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई असेल, जावली क्रिकेट असोसिएशन असेल, वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई असेल, वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन असेल, कराड तालुका क्रिकेट असोसिएशन त्यांचा आभार व्यक्त करतो। शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, भोर क्रिकेट असोसिएशन, अखंड वाई क्रिकेट असोसिएशन, स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशन असेल, त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, एकवाडी एक संघ, वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन, उरमोडी क्रिकेट असोसिएशन, केएसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन दक्षिण, कोयना सोळशी कांडाटी क्रीडा प्रतिष्ठान, 32 शिरा क्रिकेट असोसिएशन आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या सगळ्या 20 तालुक्यांच्या असोसिएशनचं आम्ही मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो। तुमच्या सगळ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही यशस्वी होते। थँक्यू सो मच। जाऊयात लगेच बक्षीस समारंभाकडे। पुन्हा एकदा सर्व संघ मालकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय कारण ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा 4 दिवसीय थरार आपण पाहिला, तब्बल 15 संघ, 15 संघ मालक, 15 आयकॉन, 15 चॉईस खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना खेळण्यासाठी दिलेलं व्यासपीठ ज्या प्रकारे बबलू पाटील सर ज्या प्रकारे उपलब्ध करून दिलं, खरंच आपल्या मनापासून आभार। कारण ज्या प्रकारे आपण हे दृश्य अनुभवलं, आज विविध तालुक्यातील विविध गावातील खेळाडू एकत्र आले, एकत्र खेळले आणि ज्या प्रकारे तुम्ही संस्थापक म्हणून ज्या प्रकारे तुम्ही काम केलं ते देखील एक विशेष वाखाणण्याजोगं असेल। कारण तुम्ही एक स्वप्न पाहिलं होतं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं, ते स्वप्न पूर्ण झालं। आणि मी बॉस एक गोष्टीचा उल्लेख करेन की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं यश कशामध्ये आहे, तर ते यश या आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं। महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यांनी रत्नागिरी जेट संघासाठी खेळले विजय जयसिंग पावले भाऊ, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी मुंबई प्रीमियर लीग T20 स्पर्धा खेळली अगदी शिवाजी पार्क लायन्स या संघासाठी अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे मॅन फ्रॉम रांजणी जावली तालुका, अगदी 2 खेळाडू T20 खेळलेले आज आपल्या या स्पर्धेला खेळले, ते देखील एकमेकांच्या विरोधात। यामध्ये यश आलं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि या सर्व खेळाडूंसाठी, संपूर्ण आयोजन कमिटीसाठी आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या। कारण जे खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये T20च्या अगदी मोठ्या स्पर्धा खेळल्यात, आज विजय पावलेंचा आपण विचार केला तर माझी मुंबई पहिलं पर्व बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट या वर्षी कॅप्टन राहिले, ते येऊन इथे खेळले, इथे मात्र यश आलं, त्यांना देखील खेळायची होती ती स्पर्धा। अजिंक्य बेलोशे या वर्षी अगदी मे महिन्यामध्ये मुंबई प्रीमियर लीग T20 आहे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान एक ग्रामीण क्रिकेटमधील खेळाडू निश्चितच आपल्याला MPL T20 मध्ये खेळत असताना पाहायला मिळतील। अगदी सूर्यकुमार यादव सरांचे जीवलग म्हणून त्यांची ओळख आहे आणि इथे मात्र यश आलंय। ज्या प्रकारे सुधाकर दादा या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे कारण हे मोठे दिग्गज खेळाडू आज या स्पर्धेमध्ये रामलीला मैदानामध्ये खेळले आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग प्रत्येक ग्रामीण खेळाडूला मात्र इथून एक मोठा व्यासपीठ प्राप्त होईल आणि प्रत्येकाने आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे जाण्यासाठी ज्या प्रकारे संधी प्राप्त करून दिल्या मी संपूर्ण आयोजन कमिटीचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेन। थँक्यू व्हेरी मच। या स्पर्धेसाठी ज्यांनी ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केली ती ते आपण पाहिलं तर अर्थातच शिवसेना स्वयंसेवक प्रमुख कराड तालुका, नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालकचे
संचालक सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम आणि सूर्यकांत कचरे साहेब, विभाग प्रमुख कोपरखेने, त्यांचा आभार व्यक्त करतो. अर्जुन दादा गोळे साहेब, मीनास स्पोर्ट्स अँड स्टेशनरी, द्वितीय आणि तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बेस्ट फलंदाज, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट मॅन ऑफ द सिरीज साठी सचिन भाऊ गायकवाड यांनी आपण पाहिलं तर ट्रॉफी दिली. विजय संघ मालकास इलेक्ट्रिक बाईक, आमचे बंध मैत्रीचे, ध्येय विकासाचे, मैत्री ग्रुप जावली, अर्थातच त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विजय संघाच्या संघ मालकास इलेक्ट्रिक बाईक दिली गेली. त्याचबरोबर आमचे उद्योजक सन्माननीय लेजंड क्रिकेटर आधारस्तंभ अशोक दादा सपकाळ साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो. सामनावीरीसाठी अक्षय चव्हाण शेठ, स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. बेस्ट फलंदाजासाठी आपण पाहिले तब्बल 5000 रुपये शंकरदादा मोहिते साहेब, त्याचबरोबर अनिलदादा भोमकर साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी देखील आपण पाहिलं तर प्राइज देण्यात आलं, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी गिटार ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं सुनील आळेकर साहेब, त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सचिन मस्के पाटील साहेब यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी तब्बल 10,000 रुपये देण्यात आलं, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. अमितराज चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून चेंडू स्पॉन्सर करण्यात आला, कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून इथे उपस्थित राहिल्यानंतर कॅश प्राइज स्पॉन्सर केली 5000 रुपये, त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. काही नावं राहिली असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पाणी सौजन्य आमचे बजरंगजी दादा यांचं मी आभार व्यक्त करतो. या सगळ्यांचा स्पॉन्सर्सचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लगेचच संघ मालकांचा आपण सन्मान घेऊयात. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर अवेलेबल असलेले संपूर्ण संघ मालक या स्पर्धेचे महत्वाचे घटक राहिलेत, त्या सगळ्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करेल, संघ अर्थातच वेदांत 11 या संघाचे संघ मालक सुरेश रामचंद्र सपकाळ साहेब, आणि वेदांत 11चा कोणी असेल तर विनंती करेल आपण आलात तर बरं होईल. सगळ्यात पहिल्यांदा संघ आपण पाहिला तर मॉर्निंग ब्लास्टर स्टार या संघाचे संघ मालक सुधाकर लोहार साहेब, अरुण कदम साहेब, रावसाहेब डुशिंग, विजय जुंबरे साहेब, प्रेम गायकवाड साहेब, मी विनंती करेल आपण या प्लीज, आपण या. शंकरदादा मोहिते साहेब आपल्या शुभ हस्ते संघ मालकांचा सन्मान केला जातोय. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी यांच्या माध्यमातून स्वप्नील देवंगळे यांच्यासाठी 5000 रुपये देण्यात आले, थँक्यू. नेक्स्ट संघ मालक आपण पाहूया तर ग्लोरिया स्पोर्ट्स या संघाचे सुधीरजी धनावडे साहेब, मी विनंती करेन ग्लोरिया स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक सुधीर दादा धनावडे साहेब आपणही या. ग्लोरिया स्पोर्ट्स कोणी असेल तर प्लीज आपण ही ट्रॉफी संघ मालकांची कलेक्ट करायचे. पुढील संघ मी विनंती करेल अर्थातच मैत्री दोस्ती 11 32 शिराळा या संघाचे शंकर मोहिते साहेब आणि राम यमगर साहेब यांचा खऱ्या अर्थानं सन्मान संघ मालक म्हणून निलेश दादा कोळसकर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही संघ मालक दोस्ती 11 32 शिराळा या संघाचे संघ मालक शंकर मोहिते साहेब आणि राम यमगर साहेब यांचा थँक्यू सो मच. A1 जोडी आहे ही 32 शिराळ्यातली. आणि थँक्यू सो मच, मनापासून मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर सचिन मस्के पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते संघ मालक संघ आहे श्री चौनेश्वर 11 आणि संघ मालक पंकजदादा वाडकर साहेब, प्रवीण वाडकर साहेब, निलेश दादा भोसले साहेब, मी विनंती करेल आपण या. संघ मालक म्हणून आपला सन्मान आपण तिघे पण आहेत अवेलेबल, प्लीज या. आपला सन्मान यासाठी केला जातो की
खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संघ घेतला, संघ खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ दिलं, यासाठी तुमचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. थँक्यू, मनापासून आभार. त्याचबरोबर मी विनंती करेल शिवा जाधव आपल्या शुभ हस्ते पुढील संघ मालक अर्थातचा ज्योती इंटरप्राइजेस या संघाना जे संघ मालक आपण पाहिले तर आहेत निलेश दादा कोळसकर साहेब, यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच निलेश दादा कोळसकर साहेब. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक शिवा बॉसच्या स्पर्धेला त्यांचं महत्वाचं योगदान असतं, स्पॉन्सरशिप असते आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्यांचा संघ खेळताना दिसला. PMPL 2.0 हे आपण पाहिली तर अगदी त्यांच्या नावावरती राहिले आणि त्यांचं एक मोठं स्वप्न जरूर पूर्ण झालं. थँक्यू सो मच. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला शेखरजी नवसरे साहेब. मी विनंती करेल आपण या आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मुकुंडी या स्पर्धेसाठी देण्यात आली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर काही पुढील सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय सचिन मस्के पाटील साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतो, यासाठी कारण की मालिकावीर म्हणून तब्बल 10,001 रुपये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आले. मालिकावीर तब्बल 10,001 रुपये ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, त्यांचा मी सन्मान घेतोय. थँक्यू सो मच. पुढील सन्मान संस्थापक आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित वाई तालुका पश्चिम भाग शिक्षक प्रसारक मंडळ पुरस्कृत न्यू इंग्लिश स्कूल बोरगावचे संचालक सन्माननीय आदरणीय समाजसेवक गणेशदादा वाडकर साहेब यांचा सन्मान संस्थापक आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल. आदरणीय गणेशदादा वाडकर साहेब आपण पाहिलं तर आज सोहळ्यासाठी वेळेतला वेळ काढून जरूर उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला गेला. या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अनिल दादा बोमकर साहेब. मी विनंती करेल आपण या आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अनिल दादा आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. कोयना क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिलं तर उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले, यासाठी तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजकांना विनंती करेल तुमच्यासाठी मैत्री ग्रुपसाठी एक स्पेशल गिफ्ट आम्ही घेऊन आलोय आणि संपूर्ण खेळाडूंना विनंती करेल एकदा मैत्री ग्रुप जावलीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की त्यांचा संघही होता. संघ असताना आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक बाईक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आणि मैत्री ग्रुपचा संपूर्ण आम्ही सन्मान आता करतोय. मैत्री ग्रुपच्या विद्यमान अध्यक्ष अर्थातच रविदादा दळवे साहेब यांचा सन्मान म्हणजे मैत्री ग्रुप जावलीचा सन्मान हा इथे केला जातोय. तुमच्यासाठी आपण पाहिलं तर अगदी स्पेशल गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाईक ज्यांच्या माध्यमातून विजेता संघाच्या संघ मालकाला देण्यात आली आणि मैत्री ग्रुप म्हणलं तर समाजसेवा, समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन तमाम तरुणांना एकत्र करणारा मैत्री ग्रुप आहे. मैत्री ग्रुप क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंनाही व्यासपीठ देतो आणि मैत्री ग्रुप तरुणांना आपण पाहिलं तर त्यांच्या अगदी शिक्षणासाठीही मदत करतो. रक्तदान शिबिर मैत्री ग्रुपच्या माध्यमातून जावलीमधील सर्वात मोठा शिबिर म्हणून अगदी चर्चेत राहिला. त्या मैत्री ग्रुपचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या स्पर्धेला आपण पाहिलं तर संपूर्ण या स्पर्धेला गेले 4 दिवस जो लहान मुलगा आमच्या सोबत जोडला होता, म्हणजे चेंडू आण, पाणी आण, पाहुण्यांना पाणी दे, बॉटल उचल, त्याला काम सांगताना आम्हाला वाईट वाटत होतं, पण त्याचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. गणेश मी विनंती करेल निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून देखील त्याच्यासाठी आपण पाहिलं तर 500 रुपये आहेत. त्याचबरोबर टीमच्या कमिटीच्या वतीनं देखील काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला जातोय. विनंती करेल हा सन्मान कमिटीच्या वतीनं केला जातोय. थँक्यू सो मच. गणेशच ना तुझं ना गणेश, थँक्यू सो मच गणेश. खूप बरं वाटलं आणि तो इथलाच आहे
तो इथे बसला होता, त्याला सांगितलं काम करशील का, बोलला मला रोज एक एक चेंडू तुम्ही द्या. त्याच्यावरती दुपारचं जेवण याच्यावरती आणखीन काय बोला. बट थँक्यू सो मच, हे तुझं मेहनत तुझी, थँक्यू सो मच. मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आजचं समालोचन तुम्ही ऐकलं, ओ हो किरण वरून अगदी पुण्यावरून दाखल झाले होते किरण शेळींकर सर, हॅट्स ऑफ सर. एकदा किरण सरांसाठी टाळ्या जरूर होऊन जाऊ द्यात. विनंती करेल तुमचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतो. किरण सर थँक्यू सो मच. एक शब्द, पुण्यावरून सकाळी 7 वाजता निघलेला हे समालोचक अगदी बरोबर 9:30 ते 10च्या टोक्याला या नेरूच्या मैदानामध्ये दाखल झाले आणि आता ते पुन्हा निघणार पुण्याला. ही मेहनत कशासाठी, PMPL मध्ये जसे खेळण्याची संधी प्रत्येकाला भेटते, समालोचकांची इच्छा असते मला एकदा PMPL मध्ये समालोचन करायचंय आणि असे आमचे समालोचक मित्र अर्थातच पुण्यावरून आज दाखल झाले किरण शेळींकर सर. त्याचबरोबर या स्पर्धेला समालोचन करत असताना स्पर्धेला काही ना काहीतरी हातभार लावणारे आमचे समालोचक आशिष चोरगे सर यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आशिष चोरगे सर यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आशिष चोरगे सर थँक्यू सो मच. जॉब वरून मी म्हणाल की आत्ताचा महिना प्रत्येकाला कामाला सुट्टी नसते, तरी वेळ काढून आशिष चोरगे सर समालोचन करत करत आयोजनाला मदत करणारे माझे मित्र, हक्काचे मित्र आहेत. त्याचबरोबर लहू जाधव सर यांचा सन्मान मी करणार आहे. हे हक्काचे माझे मित्र ज्यांना समालोचन करण्याची संधी कमी भेटते, पण या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर हातभार खरा अर्थाने हे संपूर्ण आमचे समालोचक मित्र परिवार देत असतात. कोणतंही काम सांगा, समालोचनाला संधी नाही भेटली तरी चालेल, पण आयोजनामध्ये जिथे मी असतो तिथे प्रत्येक काम, प्रत्येक पाण्याची बॉटल त्या पाहुण्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझे सगळे समालोचकांचं असतं. तुमचा खऱ्या अर्थानं गर्व वाटतो. कोणताही समालोचक आज समालोचन सोडून या कामामध्ये हात लावत नाही, पण तुम्ही आज समालोचन बाजूला ठेवून आयोजन पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मदत आमच्यासाठी करत असता. यासाठी तुम्हाला सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून व्हिडिओज बनवल्या गेल्या आणि ती व्हिडिओ एडिट ज्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे ती साहिल यांचाही सन्मान मी करू इच्छितोय. खरं अर्थानं साहिल खूप छान व्हिडिओ तू या स्पर्धेची इंस्टावरती टाकली, पहिली व्हिडिओ, आणि खूप छान लाईक त्याला भेटले. आणि का नाही तुझा सन्मान आम्ही करायचा. तुझा सन्मान जर आम्ही विसरलो तर या स्पर्धेचा बक्षीस समारंभ अर्धवट राहील, कारण की आता येणाऱ्या व्हिडिओज आहेत त्याच्यामुळे PMPLचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. हेही तेवढं खरं आहे, कारण की आत्ताचा काळ आहे इंस्टाग्रामवरचा, आत्ताचा काळ आहे फेसबुकवरचा, आणि तिथे पडणाऱ्या व्हिडिओज या तुमच्या माध्यमातून एडिट होतात. यासाठी तुम्हाला आम्ही विसरणार नाहीये. जाऊयात या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर येस, आपण काही एक विशेष सन्मान करूया. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या आवाजाने आपल्याला भुरळ पाडलेली आहे आणि ज्या प्रकारे या आवाजाची सर्वाधिक मागणी असते, मी विनंती करेन राम एमकर साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. शंकरदादा मोहिते साहेब आपण देखील या. साताऱ्याच्या कंदीपेढ्यापेक्षाही जास्त गोड आवाज, अगदी ऑक्शन किंग म्हणून ओळख. कोणत्याही स्पर्धेचा उद्घाटन समारंभ असू द्या, प्रीमियर लीगचं ऑक्शन असू द्या, प्रीमियर लीग असू द्या, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मागणीचा आवाज आणि सगळ्यात लोकप्रिय समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. किरण पांडुरंग मस्कर सरांचा शुभ सन्मान होतोय. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद सर. आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा जो दर्जा वाढलाय त्यामध्ये खेळाडूंचा जेवढा वाटा आहे, जेवढा आयोजन कमिटीचा वाटा आहे, तेवढाच या आवाजाचा देखील वाटा आहे. आणि पहा, त्यांचा सन्मान होत असताना मात्र फटाके देखील फोडले जात आहेत. सरसोळी गावाकडून देखील तुम्हाला तुमच्या समालोचकांना मानवंदना दिली जाते. थँक्यू सो मच लहू, मनापासून आभार. पुढील बक्षीस समारंभ मॅन ऑफ द मॅच जे बाकी होते, सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, सॉरी, बट लगेच बक्षीस समारंभाकडे जातो. मॅन ऑफ द मॅच राहिले होते दोस्ती 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट्स मध्ये जी मॅच झाली होती. अमर यादव मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. अमर यादव असेल तर या. ज्योती इंटरप्राइजेस अभिदादा या आता बक्षीस समारंभ चालू करतोय. प्लीज अभिदादा, प्लीज हे बक्षीस समारंभ चालू करतोय. ज्योती इंटरप्राइजेस या. मॅन ऑफ द मॅच किताब जो राहिले होते ते आपण देत आहोत. या ज्योती इंटरप्राइजेस सगळ्यांनी या पुढे शेवटचे 10 मिनिटं मोजून हे मॅन ऑफ द मॅच सध्या आपण देतो आहोत.
अक्षय चव्हाण शेठ स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून 500 रुपये, शेखरजी नवसरे साहेब यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ग्लुकोन डी देण्यात आले मॅन ऑफ द मॅच साठी एक विशेष सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मित्रांनो, ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर क्रिकेट खेळत असताना आपल्या विभागातील पोलादपूर मधील आणि पोलादपूर मधून बाहेर असलेल्या खेळाडूंना 200 पेक्षा जास्त मुलांना हाताला रोजगार दिला आणि जे नोकरी सम्राट म्हणून पोलादपूर महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिले ते पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप कदम सर यांचा सन्मान आम्ही करत होतो. हॅट्स ऑफ तुमच्या कार्याला. मित्रांनो, नोकरी सम्राट म्हणून या व्यक्तीला खऱ्या अर्थानं संबोधलं गेलं. 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना खेळाडूंना नोकरी ज्यानं दिली. खेळ कसा खेळावा, खेळ खेळला नाही जात, खेळ जगला जातो. विनंती करेल संस्थापक अध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या शुभहस्ते सन्मान केला जातो. नोकरी सम्राट अर्थातच संदीप कदम सर यांचा सन्मान PMPL 2.0 मध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. बरं वाटलं तुम्ही आलात. स्पर्धेची उंची वाढते, स्पर्धेचा दर्जा वाढतो आणि तुमच्यासारखा प्रत्येक जण प्रत्येक असोसिएशन मध्ये असो, कारण की क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्याला खेळाडूला आज नोकरीची गरज आहे आणि असे नोकरी सम्राट हे प्रत्येक तालुक्यामध्ये असले पाहिजे. थँक्यू सो मच दादा. आयोजक तुम्ही आहात, नोकरी सम्राट तुम्ही आहात. क्रिकेट आणि क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना नोकरीपर्यंत पोहोचून क्रिकेटही त्यांचं जिवंत ठेवलं. PMPL 2.0 बद्दल मनातल्या काही भावना मला जाणून घ्यायचे. स्पर्धा तर खूप छान झाली. गेल्या वर्षी प्रथम झाली तेव्हा मी फॉर्म भरला होता, पण तेव्हा मी वेदांत इलेव्हनमध्ये खेळलो. पण ह्या वर्षी निलेश दादांनी संधी दिली, पण पहिल्या 2 मॅच बघून असं वाटलं होतं की स्पर्धा जिंकू की नको. पण बसलो इथं, तुम्ही होते, म्हटलं पॉईंट टेबल एकदा बघावं. असंच बघितलं तर आम्ही प्लस रन रेटमध्ये होतो. मग सर्वांना जमा केलं, म्हटलं चला एक संधी आपण खेळलो आणि त्यात अजिंक्य ॲड झाला, त्यामुळे आम्हाला खूपच फायदा झाला. आणि टर्निंग मॅच झाली ग्लोरियस स्पोर्ट बरोबरची. तेव्हा आम्ही दोघांनी नटआउट 86 रन केले. अजिंक्यनी 1 साईड बॅटिंग केली आणि तिथून जो टीमचा मोठा होता तो वाढत गेला आणि खेळत गेलो. पण सर हॅट्स ऑफ आहे, जे माझे गोलंदाज होते आमच्या टीमचे 5च्या 5, त्यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली की एकाने मार खाल्ला तर दुसरा चांगली ओव्हर टाकायचा, दुसऱ्याने घालला तर तिसरा. आणि गेली 10-15 वर्ष मी ज्याला ओळखतो अबू जाधव, त्यांनी या स्पर्धेत पॉवर प्लेला जी बॉलिंग केली, मला वाटतं त्याच्या आयुष्यातली चांगली बॉलिंग होती. त्यामुळे अबूला पण खूप खूप शुभेच्छा. आणि निलेश दादांचं जे स्वप्न होतं, आम्ही पोलादपूरचे खेळाडू आणि इतर असोसिएशनचे जे खेळाडू आमच्यासोबत खेळले, मॅक्सवेल होता, निलेश होता, अजिंक्य होता, बाकी माझ्या सर्व मित्र सहकारी होते, त्यांनी जी मदत केली त्यासाठी खूप खूप आभार पोलादपूरकडून. मनापासून आभार. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्ही स्पर्धेसाठी आला. थँक्यू. आपण बसून घ्या सर्वांनी. एक सन्मान आपण घेतोय. आयोजन करत असताना मी जरूर पुढे पुढे धावतो, पण माझ्या हाताशी मला 2 ते 3 जण लागतात. दोघांचा तर सन्मान झाला, एकाचा राहिला. आमचा चेतन, त्याचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. विनंती करेल चेतनचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय. सुधाकर दादा, हे सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करूयात आणि हा सन्मान अतिथी कक्षामध्ये करूयात. चेतन या. कामं सांगायला मुलं हवी आहेत आणि कामं ऐकणारी मुलं हवी आहेत. मला धावपळ करायला हरकत नाही, पण असे 2-3 असतात. सानपाड्याला जाऊन मी वस्तू आणायला सांगतो, सानपाड्याला जाऊन वस्तू आणल्या. आमच्या गाडीचे चावे आमच्याकडे नसतात, यांच्याच खिशाला असतात, कारण की मेहनत करणारे सगळेजण. आणि खरी गोष्ट आहे. थँक्यू यार. हॅट्स ऑफ तुम्हाला. तुमच्यामुळे आमचं नाव निघतं. आयोजक आहोत आम्ही, पण तुम्ही आहात म्हणून आम्ही आयोजक आहोत. थँक्यू सो मच. एक विशेष सन्मान आपण करतोय. या स्पर्धेला ज्या व्यक्तीने आपण पाहिले तर स्वप्न पूर्ण केलं, संस्थापक बबलू पाटीलनं बी रोवलं, मात्र तदनंतर बबलू पाटीलच्या खांद्याला खांदा देऊन ज्या व्यक्तीनं उघड्या डोळ्यानं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण केलं, तो अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विद्यमान अध्यक्ष आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव द बॉस यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विनंती करेल निलेश दादा कोळसकर साहेब, शंकर दादा, राम दादा, मी विनंती करेल विशाल भाऊ, सर्वांनी आपला हा सन्मान घेऊयात. मित्रांनो, अडचणी खूप आहे तो भाऊ, पण नेहमी बोलतो बस झालं किरण यार, बस झालं, आता मी सगळं सोडणार आहे, माझा आपला तालुका बघू. पण त्याच्या हाताला धरून त्याला सांगतो मी तुझ्या सोबत आहे, तू अजिबात हार मानायची नाहीये. विजय रेटरेक होता, बबलू होता, सगळ्यांची मेहनत, सुधाकर दादा होता. शिवा बॉसचा सन्मान म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सन्मान आहे.
या स्पर्धेला स्पर्धा होणार की नाही याची शंका होती, पण स्पर्धा झाली, केली आणि ही स्पर्धा अशीच चांगल्या पद्धतीने सुरू राहावी हीच देवाकडे प्रार्थना करतो. याच्यामध्ये आणखीन अपडेट व्हावा, आणखीन बदल व्हावा. थँक्यू सो मच शिवा जाधव बॉस. आणि शिवाच्या पाठीशी उभे असणारे विजय दादा, बबलू दादा, सुधाकर दादा, तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण आहात म्हणून खऱ्या अर्थ आम्हाला या संपूर्ण गोष्टी करता येतात. बक्षीस समारंभाकडे लगेच जाऊयात. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर आणखीन एक जो राहिला होता अजिंक्य बेलोसे, याचाही मॅन ऑफ द मॅच राहिला. अजिंक्य दादा प्लीज आपण या. मॅन ऑफ द मॅच अजिंक्य बेलोसे, मॅन ऑफ द मॅच. येस अजिंक्य. वाव, Z+ सिक्युरिटी आहे तुझ्यासाठी. अरे बापरे, हे मोठी सिक्युरिटी आहे यार. आजा, ये ये ये, खूप मोठी सिक्युरिटी आणि अशी ठेवत जा सोबत सिक्युरिटी, पण गोलंदाजाच्या बाजूला ठेवू नको. हा येस, हा सन्मान केला जातो. येस, मॅक्स पण आलेला आहे. येस, थँक्यू. वाव, 500 रुपीज स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय शेठ चव्हाण आणि शेखर नवसरे साहेब यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच. त्याचबरोबर फायनल मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच अजिंक्य बेलोसेच आहे, त्याला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच, 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच येस अजिंक्य बेलोसेच आहेत. मजा आहे. मॅक्स देखील आलेला आहे आणि जो त्याच्यासोबत आहे झेड सिक्युरिटी त्याचं नाव मॅक्स आहे. थँक्यू, थँक्यू सो मच, मनापासून आभार. चला जाऊयात. पुढील सन्मान बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा किताब ज्या खेळाडूने घेतला मी विनंती करेल अनिलजी बोमकर साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दिला जाईल. ही ट्रॉफी आपण पाहिली सचिन भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून ट्रॉफी कॅश अनिलजी बोमकर साहेब. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देवयात ज्या खेळाडूनं दोस्ती 11-32 या टीम साठी सर्वात महत्वाचा क्षेत्ररक्षण केला तो दत्ता भाऊ बेस्ट फिल्डर. येस दत्ता दादा. दत्ताच्या जागी कोणी खेळाडू या 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 मयूर भाऊ या रे या मंगले गावचेच. थँक्यू सो मच. चिताच आलाय बेस्ट फिल्डर घेण्यासाठी चिताच आलेला आहे. हे तो 200,000 कॅश आणि त्यानंतर हे ट्रॉफी सचिन गायकवाड यांनी ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू साहिल, थँक्यू सो मच. तुझ्याशी बोलू शकत नाही, तूही चित आहे पण त्याच्याशी बोलायचं होतं. बेस्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये बेस्ट गोलंदाज ट्रॉफी आपण पाहिले तर सचिन गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आणि 5,000 रुपये विजयजी शिंदे साहेब KSK त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्राइज देण्यात आलं. मी विनंती करेल राम यमगर साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट आम्ही देत आहोत. या स्पर्धेमधला बेस्ट गोलंदाज ज्यानं तब्बल 8 विकेट घेतल्यात 5 इनिंग मध्ये तो गोलंदाज आहे. हा तो गोलंदाज आहे. कॅश मोजतायत 2 असे तो गोलंदाज रामदत्त आपले शुभ हस्ते आम्ही देतोय. अभिजित, अरे अभिजित खूप आहेत, बॅग लगेच काढली थांब. अभिजित जाधव म्हणजे अबू जाधव. वेलकम अभिजित, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वाव यार अबू, मजा आली यार. काय गोलंदाजी यार, रखरखते आगीचे निखारे फेकत होता. चुकून जर विकेट किपरला तो चेंडू त्याच वेगाने लागला की चटका किती मोठ्याने बसेल हे आम्हाला दिसत होतं. वेल बॉलिंग यार. आणि हे कॅश प्राइज खूप चांगलं आहे. खेळाडू 4 दिवस खेळतो त्याचं कॅश प्राइज देणं म्हणजे त्याचा सगळं मी म्हणेल 4 दिवसाचं जी सॅलरी आहे ती कव्हर करणं नियमानुसार बोलावं लागतं. येस, कशी राहिली स्पर्धा PMPL 2.0?
PMPL पहिली स्पर्धा पण मी खेळलो होतो, निलेश दादांच्या संघातूनच खेळलो होतो. त्यावेळी आमचं थोडं लक खराब होतं, आम्ही हारलो. पण यावेळी निलेश दादांनी मला ऑप्शनला घेतल्यानंतर अभि केसरकर यांनी मला फोन केला की आम्ही तुला टीममध्ये घेतलेला आहे, चान्स दिला आहे. त्यावेळी आम्ही निलेश दादाला शब्द असा दिलेला की तुझं जे स्वप्न आहे की तुला PMPL फायनल मारायचे ते आम्ही पूर्ण करू, आणि ते आम्ही करून दाखवलं. आणि PMPL स्पर्धा हे आयोजन तर खूपच छान आहे, मजा आली खेळायला. संघ पुढील वर्षी जर तुला चान्स भेटला तर कोणत्या संघामधून खेळायला आवडेल? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, जिथे दादा जाईल तिकडे आम्ही जाणार. हेच ऐकायचं होतं. थँक्यू सो मच. जाऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन अगदी बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहिले तब्बल 5,000 रुपये शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून ते आहेत. शंकरदादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देतोय. सचिन दादा गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आपण पहिले ट्रॉफी दिली आहे बेस्ट बॅट्समन. म्हणजे दोन खऱ्या अर्थानं दोन खेळाडू होते. एक मयूर पन्नाकर मला वाटतं 111 होता, 118, आणि दुसरा खेळाडू आहे ज्याचे पॉइंट आहेत 119 ज्याचे रन आहेत. म्हणजे 118 आणि 119. एक रन की किंमत आप क्या जानोगे. 5,000 रुपये एका रनमुळे. पण मी म्हणेल ट्रॉफी महत्वाची होती जी बेस्ट बॅट्समनची होती. तो आहे कुठे? शिट्टी कोणी मारली? हा, शिट्टी मारणारा बाचुलीचा होता का? येस. KTPL 2.0, KTRBPL 2.0, KSKPL, PMPL मान्सून ब्लास्ट, KTPL 4.0 असा पंचम हिंद केसरी कराड तालुक्याचा बकासूर राजू कंक बेस्ट बॅट्समन. वेलकम. जो प्रतिस्पर्धी खेळाडूंना मोजायला लावतो आपले अंक, तो राजू कंक. पंचम हिंद केसरी बकासूर कुसूर गावचा राजू संभाळ. साहेब, निलेश भोसले साहेब, पंकज दादा वाडकर यांच्या संघातून खेळत असताना कसं वाटलं? प्रथमतः मी पंकज दादा आणि प्रवीण दादा, निलेश दादा यांचा आभारी आहे की त्यांनी मला संघात घेतलं आणि खेळून छान वाटलं आम्हाला. दुसरी गोष्ट तुला विचारायला आवडेल, बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीने धावा तू करतो, गेले किती वर्ष झालं तू खेळतो? 5-6 वर्ष झालं मी खेळतोय आणि बाकीचे पण सपोर्ट करतात, बाहेरचे पण सपोर्ट करतात, त्यामुळे बॅटिंग करायला मजा येते. पहिले 2 मॅच बॅटिंग नाही झाली तरी पण मला अमितदादांनी सपोर्ट केला की कॅप्टननी की तू खेळत राहा, तुझा गेम खेळ, आणि मी तसाच खेळत राहील. जेव्हा राजू कंकवरती दबाव येतो, बॅटिंग होत नाही, तेव्हा राजू कंकला वाटतं का थोडंसं थांबावं, 1 डाऊन उतरावं, की राजू कंकच्या मनामध्ये असं असतं पुन्हा ओपनिंगला जावं आणि पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवावं की होय राजू कंक प्रेशरमध्ये नाही खऱ्या अर्थानं दबाव घेत? हो, तसंच आहे. कारण मी पहिले 2 मॅच मी खाली बॅटिंग करत होतो, त्यामुळे मी जरा जास्त लोमध्ये होतो. मी संकेतला बोललो मी स्ट्राईक घेतो आणि माझा मी गेम खेळतो फ्रीमध्ये, तसंच गेम खेळत राहील. आवडली PMPL? हो, आवडली. वाट बघणार पुढच्या वर्षी? हो, नक्कीच. आणि पुढच्या वर्षी बेस्ट बॅट्समॅन मिळाले त्याच्यावरती ट्राय करणार. मला माहिती आहे तू मॅन ऑफ द सिरीजला नक्की ट्राय करणार, कारण की तुला आवडतंच या संपूर्ण ट्रॉफी कलेक्ट करायला. जाऊयात मॅन ऑफ द सिरीज. पहिलं वर्ष मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिलं तर, आणि मॅन ऑफ द सिरीज तब्बल 10,000 रुपये सचिन मस्के पाटील यांनी ते दिलेलं आहे. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज आम्ही देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज देखील खूप मजा आली. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मध्ये झालं काय, 118 रन आणि 7 विकेट होत्या मयूर पन्हाकरच्या. 7 विकेटच्या तू 5 पॉईंटनं 35 रन पकड आणि 117 झाले की ती 153 झाले. आणि एका खेळाडूनं फक्त धावा केलेत 180. आताही मजा आहेत, बघा मजा येईल. 153 आणि 180 याच्यातला फरक आहे तब्बल 10,000 रुपये. आणि ट्रॉफीचा 10,000 रुपये सोडून दे, ट्रॉफीचा फरक आहे. मॅन ऑफ द सिरीज बॅनर लागणार मिस्टर PMPL 1.0 मैत्री ग्रुपचा होता संकेत गोळे. तदनंतर मी अंडर 22 PMPL मिस्टर PMPL मैत्री ग्रुपचा होता हर्षल खराडे.
आणि दुसऱ्या बाजूला जावली तालुक्याचा संकेत गोळे मिस्टर PMPL 1.0, जावली तालुक्याचा हर्षल खराडे मिस्टर PMPL अंडर-22, जावली तालुक्याचा मिस्टर PMPL 2.0 जावली तालुक्याचाच आहे अजिंक्य बेलोसे, त्याचं नाव आहे. 180 धावा, बॅनर लागणार आता, मोठा कटआउट. एका बाजूला जावलीचा संकेत गोळे, दुसऱ्या बाजूला हर्षल खराडे अंडर-22. आता ही जावलीचा बोलबाला अजिंक्य बेलोसे. वा, काय खेळाडू आहे यार, वा. थँक्यू सो मच. उतरव आता. कुठून ताकद येते रे एवढी? जावली असोसिएशन घरी इकडे 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 घरी काम सांगितलं एवढं गोण्या वगैरे उचलून आणणार नाही, पण इकडे ताकद खेळाडूला उचलायची वेगळीच ना. क्रिकेट बोललं तर सगळं होतं. भाव आहे तुझा? विषयच नाही, भाव आहे. डोळ्यात पाणी का? विषयच नाही. अरे यार, तूच पैसे तूच असे याची नजर तूच काढलीस का? हो भाऊ, फेमस होणार तू. बरं वाटलं भाऊ, थँक्यू. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमचा योगी भाऊ, थँक्यू सो मच योगेश दा. देना प्राइस देना, सब कुछ मिलेगा तेरे को. भाऊ, कशी वाटली PMPL? PMPLचं हे पर्व तर खूपच छान होतं. ज्योती एंटरप्राइजेसच्या संघ मालकाचं मनापासून आभार की मला घेतलं. पण खंत याची होती की गेल्या वर्षी मला दादांनी चौनेश्वरमध्ये घेतलेलं टीममध्ये, पण मी काही कारणास्तव मॅचेसमुळे येऊ शकलो नाही. त्यासाठी पंकजदादांना सॉरी म्हणेन, नाहीतर कदाचित गेल्या वर्षी पण पंकजदादांच्या टीममधनं खेळताना खूप मजा आली असती. पण हे पर्व खूपच जास्त गाजलं आणि चांगलं होतं. संघमालक, जेव्हा निलेश दादा तुझ्यासोबत होते, जेव्हा तुझा एक शॉट झाला, म्हणजे फोन आला तुझ्या कोचचा की मॅच खेळायला मुंबईला आत्ताच्या आत्ता ये, दादांनी चावी काढली, त्यांच्या खिशात ठेवली आणि त्या कोचसोबत दादा बोलले, तो सीन शॉट काय होता? काय नव्हतं, माझी सिलेक्शन मॅचेस चालू आहेत, पण मला तिकडे प्रेफरन्स देणं जास्त गरजेचं आहे. इकडे पण प्रेफरन्स देणं जास्त गरजेचं आहे, कारण इकडे पूर्ण संघ खेळलेला असतो, अख्खं गाव असतं, अख्खं असोसिएशन असतं. पण असतं ना की प्लेयर क्रिकेट तुम्ही बघितलं आहे सर जवळून, अडकलेला असतो कुठे पण. पण इकडे माझं मन झालं की आता खेळा इकडेच, असं काही नाही की तिकडेच जाऊन. तिकडे पण क्रिकेटच खेळायचं आहे, इकडे पण क्रिकेटच खेळायचं आहे. नशिबात दिलं ते तर होणारच आहे. 100 तिकडे करा किंवा 100 इकडे करा, दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यावर जे नशिबात मिळणार आहे तेच मिळणार आहे, दुसरं मिळणारच नाही. एवढे विचार त्यानं मैदानामध्ये पण मला सांगितलं होतं, किरण सर जो 100% देईल, असं नाही ज्योती एंटरप्राइजेस ट्रॉफी घेऊन जाईल, जो 100% देईल ट्रॉफी तो घेऊन जाईल. तुला सोनं कमी आणि चांदी जास्त आवडते का? सिरियसली, बरोबर प्रश्न आहे ना? प्रश्न खूप बरोबर आहे, पण ॲक्च्युली आत्ताच मागे मला यूट्यूबवरती बोलायचं नव्हतं, पण याच्यापेक्षा चांगला क्षण माझ्यासाठी कधीच येणार नाही असं मला वाटतं. पश्चिम महाराष्ट्राला सिरीज घेतली मी, खूप छान गोष्ट लिहिली, माझ्या घरच्यांना पण माहिती आहे. मनात खूप काही चालू होतं. मनात खूप काही चालू होतं की हा प्लेअर असा खेळतो. इवन आमच्या असोसिएशनमध्ये पण असतं की हा खूप ॲग्रेसिव्ह प्लेअर आहे, खूप असं आहे. पण मैदानात जो 100% देऊन खेळतो ना, त्याला माहिती असतं की आपल्या टीमने पण 100% देऊन खेळायला पाहिजे. पण ते ॲग्रेसिव्हनेस येतं. पण आम्ही गिरगाव प्रीमियर लीग हरलो. माझ्या इथे भरपूर प्लेअरांनी, माझ्या जवळचे आहेत रुपेश कांडके म्हणून, त्यांना खूप काही बोलले माझ्याबद्दल. घरी बसलो 2 दिवस, कोणाशी बोललो नाही. खूप चांगली गोष्ट माझ्या मनात आली ती मी लिहिली आणि माझ्या पप्पांना पाठवली. ती अशी होती की आम्ही क्रिकेटर आहे आणि हाडाचे क्रिकेटर आहे. हे जे हाडाचे क्रिकेटर आहे ना, त्यांना नक्की माहिती असेल, आम्ही क्रिकेट खेळताना घाम आमचा गळत असतो, रक्त आमचं वाहत असतं, आत मैदानात काय चाललं आहे ते आम्हाला माहीत असतं. हाडाचा क्रिकेटर तोच असतो जो हक्कासाठी खेळतो. क्रिकेटसाठी, ट्रॉफीसाठी आणि पैशासाठी कधीच खेळणार, तो हक्कासाठीच खेळणार, स्वतःच्या नावाचा खेळ खेळण्यासाठी नाही तर प्रतिष्ठेसाठीही खेळतो. ज्या दिवशी खेळ खराब होतो त्या दिवशी बोलणाऱ्यांची बोलणी ऐकतो, नको नको त्या शिव्या ऐकतो, पण त्यातूनच एक हक्काची टाळी आमच्यासाठी कुठून तरी वाटत असते. तोच आमच्यासाठी एक मानाचा हक्क असतो. खेळामधला कधी चढ असतो तर कधी उदार असतो, तरीसुद्धा
आम्ही खेळत असतो. कोणी जिंकू तर आम्हाला खूप आनंद होतो आणि कोणी हरलं तर तेवढंच त्याचं दुःखसुद्धा आम्हाला होतं. जिंकणाऱ्याच्या नावावर टाळ्या असतात, हरणाऱ्याच्या नावावर नेहमी शाबासकीची थाप असते. म्हणून आम्ही क्रिकेट खेळतो. आपली काही मित्र तीच जी जे वाईट खेळतात, आपल्यासोबत असतात आणि आपल्या यशामध्ये आनंदी असतात ना, तेच आपले खरे मित्र असतात. बोलणाऱ्याचा हात तोंड आपण कधीच धरू नाही शकत, पण आपल्या खेळाने त्यांच्या हातातून एक टाळी नक्कीच वाजली पाहिजे हा विश्वास करून आम्ही मैदानात उतरत असतो. म्हणून आम्ही क्रिकेट खेळतो. हरलो तरी आम्हाला नाही फरक पडत आणि जिंकलो तरी आम्ही आमच्या नावासाठी, आमच्या गावासाठी, आमच्या प्रतिष्ठेसाठीच खेळतो आणि हाच तो हक्काचा क्रिकेटर असतो. त्यामुळे बोलणाऱ्याचे तोंड आपण कधीच नाही धरू शकत. मिस यू रुपेश सर, मला तुम्ही कधी माझ्याशी बोलता असं झालं. बरोबर प्रश्न विचारला. मला माहीत नाही या प्रश्नाच्या मागे एवढं मोठं गुपित असेल. आपण सन्मान करूयात. विनंती करेल ट्रॉफी आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर तब्बल 10,001 रुपये मिस्टर PMPL 2.0 असंच नाव इथून पुढे घेतलं जाईल. कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर अजिंक्य बेलोसे हे नाव येईल, त्याच्या पुढे मिस्टर PMPL 2.0 अजिंक्य बेलोसे हे नाव पूर्ण परफेक्ट होईल. थँक्यू सो मच. एकदा टाळ्या जरूर. हॅट्स ऑफ अजिंक्यसाठी. वेल फाईट, वेल प्लेड आणि मैदान गाजवलं भाऊ. वा, भाऊ नाही तिथे. थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी थर्ड प्राइज ऑफ दी टुर्नामेंट, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज जे आपण पाहिलं तर अजिंक्य गिटार, अरे यार गिटार राहिला, SK म्युझिकला रितेश निकम या आपले शुभहस्ते आम्ही देतोय. सुनीलजी आळेकर साहेब SK म्युझिकल सानपाड्याला पांबीजला शॉप नंबर आपण पाहिलं तर ब्रिज उतरला होता राईटलाच आहे आणि ड्रीम होतं तुझं गिटारचं आणि हे गाणं येतं का? येत नाही पण नक्कीच ट्राय करेन. गाणी बघाय जातो का? एक गाणं आवडीचं आहे, ओढ तुझी छळते मला. तेच वाजव. कोणासाठी वाजवणार? नक्कीच माझ्या बायकोसाठी. तू पण फसलाय, तू पण सगळेच फसतात. थँक्यू सो मच. मनापासून आभार. वा, रितेश कडून हे आपण पाहिलं SK म्युझिकल यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचा कव्हर. थँक्यू सो मच. पण बॅटिंगकडे जास्त लक्ष दे, नाही तर असं समजेल पुढच्या वर्षी तू झालाय म्युझिक गायक आणि अगदी शो मध्ये गेलायस आणि तिथेही ट्रॉफी जिंकलेस. पण बॅटिंगकडे लक्ष दे. SK म्युझिकल सानपाडा, अगदी ब्रिज तुम्ही उतरला पांबीचा सानपाड्याचा तर तिथेच SK म्युझिकल आहे. कोणालाही विचारू शकता आणि शॉपला नक्की भेट द्या. थँक्यू सो मच SK म्युझिकल. जाऊयात थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. अर्जुन दादा गोळे साहेब यांच्या माध्यमातून हे तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज देण्यात आलंय. विनंती करेल आमचे प्रतीक पाटील आहेत का? नाहीत ना? येस. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्जुन दादा गोळे साहेब असाल तर प्लीज या. अर्जुन दादा गोळे साहेब. मग विनंती करेल पंकज दादा आपल्या शुभहस्ते आम्ही हे प्राइज देत आहोत. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच दोस्ती 11 32 शिराळा तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज मी विनंती करेल. दोस्ती 11 टीम या, संपूर्ण टीम या, ऑल द टीम्स या. संघमालक आपण जॉईन व्हा. गणेश दादा मी विनंती करेल आपले शुभहस्ते आणि टीम्स येत असाल. महाराजांची प्रतिमा आहे, सो माहिती आहे तुम्हाला, शूज काढून ती घेतली तर या संपूर्ण गोष्टींचा आदर होईल. थँक्यू सो मच दादा. संघ मालक आपणही जॉईन व्हायचं प्लीज. शंकरदादा मोहिते साहेब, रामयमगर शेठ. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट PMPL ची ट्रॉफी घरामध्ये आली म्हणजे घराला घर पण आलं असं म्हटलं जातं आणि ही ट्रॉफी सध्या दिली जाते. येस, विनंती करेल गणेश दादा आपल्या शुभहस्ते ट्रॉफी दिली जाते ज्याच्यावरती विराजमान आहेत अर्थातच अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्या ट्रॉफीवरती विराजमान आहेत ती PMPL 2.0 ची तिसऱ्या क्रमांकाची अर्जुन दादा गोळे साहेब यांनी स्पॉन्सर केली ट्रॉफी आता आम्ही देत आहोत. दोस्ती 11 32 शिराळा या संघाच्या अगदी कॅप्टनच्या हातामध्ये. वा, चॅम्पियन साठी एकदा जोरदार टाळ्या. चॅम्पियन आहे हा ही संघ.
जो आपण पाहिला तर उपविजेता 3ऱ्या क्रमांकाचा असं नाव आहे. हारला नाहीये, थोडस कमी पडला पण लढला जरूर, रडला नाही तो पडला. आणि गत वर्षी ही 3ऱ्याच क्रमांकावरती होता, या वर्षी 3ऱ्या क्रमांकावरती. आणि जरूर प्रार्थना करतो पुढच्या वेळी ट्रॉफी आणखीन मोठी तुमच्या हातामध्ये असू देत. थँक्यू सो मच अमर दादा. येस 3ऱ्या क्रमांकाचा प्राइज भाऊ. खुश आहेस भाऊ, खुश आहेस, चेहरा सांगतोय तुझा. खुशीचं काय नाही, खरंच लास्टच्या मॅचला परफॉर्मन्स चांगला झाला नाही. ओमकार असेल आमच्याकडून अपेक्षा होती पण तेवढं झालं नाही. खूप समोरच्या टीमतून अभिनंदन. अजिंक्य खूप चांगला खेळा, टीमला टार्गेट प्रमाणापेक्षा जास्त दिलं. आम्ही पण चेस केला असता पण मयूरची आणि विजूभाऊ तर 1-2 दिवस बघतोय ते परफॉर्मन्स झटत होता. पण एवढं आम्हास पण बेकार वाटतं की भाऊनं बॅटिंग करावी पण त्याची मनावाशी पण बॅटिंग झाली नाही. अक्षरशः तो रडला, म्हणजे आम्हाला पण बघून वाटलं की बाबा तो रडतोय, म्हणजे आम्ही सर्वच नाराज झालो पण तो रडला नव्हता पाहिजे होता पण तो लढला. ठीक आहे, नक्कीच पुढल्या वेळी 100% प्रयत्न करेल. बोलतोय ते करून दाखवणार. मागल्या वर्षी 3रा होतो तर पुढल्या वर्षी 100% पहिले घेणार. आज जाऊ नका, थांबा सगळ्यांसाठी. मयूर दादा प्लीज लगेच सगळ्यांसाठी थांबा टाळ्या वाजवण्यासाठी. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट विनंती करेल अर्थातच येल्लो कलर लकी कलर सगळ्यात जास्त लीग जिंकणारा जर संघ कोणता असेल येल्लो कलर लकी त्यांच्यासाठी. गतवर्षी कृष्णा लक्ष्मण सातपुतेला सोबत घेऊन आपण पाहिली तर निहाल ग्रुपची लीग जिंकली. तदनंतर तब्बल 8 लीग जिंकणारा श्री चौनेश्वर 11 संघ सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. शंकर दादा आणि रामभाऊ आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आणि संघ मालक विनंती करेल या पंकज दादा, त्याचबरोबर आपण गणेश दादा, त्याचबरोबर विनय करेल प्रवीण दादा येल्लो कलर. निलेश दादा प्लीज या. निलेश दादा मुंबईत कमी गावी खऱ्या अर्थानं हे खेळाडू जास्त असतं पण निलेश दादा एक चांगला खऱ्या अर्थानं खेळाडू आहे. त्यापेक्षा मी म्हणेल गावच्या खेळाडूंसाठी झटणारा व्यक्ती आहे ज्याचा संघ नेहमी मुंबईमध्ये खेळला पाहिजे मोठ्या मोठ्या स्पर्धा आहे त्याचं प्रामाणिक मत आहे. वा बरं वाटलं. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट याही ट्रॉफीवरती आपण पाहिलं अर्जुन दादा गोळे साहेब यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफी आहे. याही ट्रॉफीवरती आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज विराजमान आहेत आणि ही ट्रॉफी सध्या दिली जाते. 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा माझा छत्रपती राजा ज्या ट्रॉफीवरती विराजमान आहे ती ट्रॉफी दिली जाते श्री चौनेश्वर 11 या टीम कडे. प्रवीण वाडकर साहेब, निलेश भोसले साहेब, पंकज दादा वाडकर या संघाचे संघ मालक. लकी कलर आहे येल्लो लकी कलर. वा निलेश दादा भोसले साहेब आपण निलेश दादा थांबायचं. निलेश दादा येस ऑब्विसली माझं लक्ष पहिल्यापासूनच होतं तुझ्यावरती. ऑब्विसली तुला सोडणार नव्हतं भाऊ. ये आपण सगळ्यांनी बसून घेतलं तर बरं होईल. थँक्यू निलेश दादा. पंकज दादा श्री चौनेश्वर 11 संघाबद्दल 8 ट्रॉफी तुम्ही जिंकलेत आणि येलो कलर 4 ट्रॉफी तुम्ही जिंकलेत आणि येलो कलर लकी आहे. हो काय बोलतो स्पर्धा आणि या सगळ्या गोष्टी. मी सर्वप्रथम या स्पर्धेचा आयोजक शिवाजी बॉस जाधव शिवा जाधव बॉस म्हणजे आम्ही तर आपण सगळे त्यांना बॉस बोलतो कारण की प्रत्येक असोसिएशनचा अध्यक्ष किंवा प्रत्येक जण हा ज्याच्या त्या असोसिएशनची स्पर्धा पार पाडत असतो. पश्चिम महाराष्ट्राकडे कुणाचं लक्ष नसतं पण ही पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा तुम्ही खांद्यावरती घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे गतवर्षी देखील पार पाडली, यावर्षी देखील पार पडली आणि इथून पुढे देखील पार पाडत राहाल. आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून कायमस्वरूपी सोबत असू. हेच वाक्य ऐकायचं होतं याने ताकद भेटते. निलेश दादा ये या पाठांतर करायला गेलेला. काय बोलतो स्पर्धा PMPL आणि कशा आठवणी राहिलेत श्री चौनेश्वर 11. सर्वप्रथम मी आयोजन कमिटी उपस्थित मान्यवर आणि सर्व खेळाडूंचे मी आभार मानतो की आपण वेळात वेळ देऊन इथं 4 दिवस ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्व खेळाडू इथं चांगले खेळलेत आणि जे पश्चिम महाराष्ट्र स्पर्धा जी आयोजित केली त्याचे मेन आयोजक आपले बॉस शिवा जाधव यांचं सगळ्यात प्रथम मी आभार मानेल की ती एवढा मोठा मंच सर्व
पश्चिम महाराष्ट्राला उभा करून दिला आणि येत्या काळात ही स्पर्धा महाराष्ट्रातील टॉप 10 स्पर्धेतील एक असेल. नक्की करणार. प्रवीण दादा, संघमालक, तुम्ही मोजकं चांगलं बोलता म्हणून यासाठी तुमच्याशी मी बोलतोय, कारण की तुम्ही सगळेजण खूप मोजकं आणि खूप छान बोलता. यासाठी तुमच्या भावना मी जाणून घेतोय. दादा काय बोलाल? मी प्रथमतः माझ्या खेळाडूंचं खूप आभार मानेन की त्यांनी माझ्या संघामध्ये खेळले आणि खूप छान मनापासून खेळले. आज त्यांच्या डोळ्यातून आसरू आले हे एक खेळाडू जाणू शकतो. आज मी खेळाडू आहे, मला माहिती आहे की आतमध्ये गेल्यानंतर काय होतं. त्यामुळे ना मी जे माझ्या खेळाडूच्या डोळ्यामध्ये आसरू बघितले ना, पुढच्या वर्षी माझा प्रयत्न राहील की नक्की या लीगमध्ये माझे तेच खेळाडू मी पुन्हा खेळाडूमध्ये या माझ्या संघामध्ये खेळायचा प्रयत्न करणार आहे. अरे वा, थँक्यू सो मच. मनापासून आभार. आणि नक्की ही स्पर्धा टॉप 10 मध्ये जाणार. मी विनंती करेन आपण सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा विजेता संघाच्या संघ मालकाला इलेक्ट्रिक बाईक आहे, त्या संघ मालकाशी मी बोलू इच्छितोय. इलेक्ट्रिक बाईक या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून. आणि बाईकवरती एक फोटो बाईकवरती जाऊन बसावं लागणार आणि बाईकवर एक फोटो. दादा PMPL बद्दल विचारेल, पण सगळ्यात पहिल्यांदा आपला इनोवा गाडी नंबर 6566 राईट, 8081 फॉर्च्युनर आणि इनोवा. येस, या सगळ्या गाड्या आहेत, लाखोच्या गाड्या, मी म्हणेल की डिलक्स गाड्या. या संपूर्ण कार्स तुमच्या आहेत. मोठा व्यवसाय आहे, ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या आहेत. इलेक्ट्रिक बाईक याची किंमत त्याच्याहून जास्त होऊ शकते का, हा प्रश्न. कदापही नाही. ह्याचं श्रेय एवढ्या तापमानामध्ये माझ्या मुलांनी जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा किंमत महत्त्वाची नसेल. ह्यांचं प्रेम, ह्यांचा खेळ, ह्यांचं सर्व कष्ट मी नक्कीच हे जपून ठेवेल, कारण पुढच्या वर्षी ह्याच गाडीवरती मी मैदानामध्ये पहिला येईल. फॉर्च्युनर नंतर, पण ही प्रेमाने जिंकून दिलेली गाडी पहिली. वाह, खूप बरं वाटलं. हेच ऐकायचं होतं. मुलांचा परफॉर्मन्स, ज्योती एंटरप्राइजेस भाऊ 4 पॉईंट. असं मगाशी दादा बोलले अध्यक्ष तुमचे, पॉईंट टेबल त्यांनी बघितला, त्यांना वाटलं संपलं, बोजा बिस्तारा उचलायचा, गावी निघून जायचं, पण पॉईंट टेबल बघितला आणि त्यानंतर पूर्णपणे गेम पलटून गेला. दादा मुलांचा खेळ, मुलांची मेहनत तुम्ही बघितली आणि त्यानंतर एक ट्रम्प काढाला अभिनवाचा आणि संपूर्ण मी म्हणेल की ज्योती एंटरप्राइजेस ट्रॉफीपर्यंत पोहोचली. मुलांच्या खेळाबद्दल, त्यांच्या मेहनतीबद्दल. मी माझ्या टीमच्या लीडर माझा भाऊ अभि केसरकर, माझ्या असोसिएशनमध्ये मी माझ्या सर्व माणसांना सांगितलेलं आहे, माझ्याबरोबर माझा भाऊ, सक्का भाऊ सुद्धा आहे आशिष कोळसकर, परंतु मी प्राधान्य अभि केसरकरला जास्त देतो, कारण तो जन्मल्यापासून माझ्या सोबत आहे. माझ्या टीममध्ये संदीप सर कदम अख्ख्या तालुक्याचा आमच्यासाठी शान आहे. आम्ही त्यांना शान म्हणून मानतो. आमचा तो डॉन आहे, क्रिकेटमधला तालुक्याचा डॉन आहे. तो माणूस पुण्यावरतून कंटिन्यू 2 दिवस येऊन जाऊन ही स्पर्धा खेळला. माझ्यासाठी याच्यापेक्षा मोठी अभिमानास्पद कुठली गोष्ट नसेल. माझा अभि जाधव असेल, माझी जी 18-18, 20-20 वर्षाची मुलं आहेत, त्यांनी जी बॉलिंग टाकली, बॅटिंग केली, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव माझ्यासाठी आनंद कुठलाच नसेल. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये पोलादपूर हा संघ आज विजयी झाला, माझ्यासाठी लॉटरी लागल्यासारखं आहे. त्यामुळे माझ्या सर्व मित्रांना, सर्व मुलांना आणि इथं जेवढे आयोजक कमिटी आहे, आयोजन आहे, कर्णधार मंडळी आहे, सर्व जेवढे खेळाडू आहेत, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, सॅल्यूट करतो. खेळता सुंदर. आज माझं यश आहे, पुढच्या वर्षी तुमचं कोणाचं तरी यश असेल किंवा परत माझं असेल, नक्कीच मी खेळत राहील पोलादपूरसाठी. नक्कीच माझ्या तालुक्याचं नाव मी मोठं करेन, हेच म्हणेन. धन्यवाद. पहिलं PMPL झालं 40+. मी रडलो होतो, शिवाला बोललो भाऊ नको या स्पर्धा, काहीतरी वेगळं करू. वैताग आला होता स्पर्धेला. थोडंसं आपण पहिलं 19-20 झालं होतं. दुसरं वर्ष हळूहळू स्पर्धा अपडेट होते का? आता शिवाचं म्हणायला गेलं तर हा शिवा माझा एक खास मित्र आहे, बॉस. मी त्याला सगळी दुनिया त्याला बॉस म्हणते, पण हा माझा एक जवळचा मित्र आहे. अशी व्यक्ती भेटणं खूप कठीण आहे, कारण अशा व्यक्तीला शोधणं आणि म्हणजे बोलतात ना, हजारो हिऱ्यांमधून एक हिरा चमकतो, तो हा शिवा बॉस आहे. नाही, खरोखर माझा एक चांगला मित्र आहे आणि तो मला कधी कुठलेही मेसेज करत असतो, त्याबद्दल मी शिवाचं खूप खूप धन्यवाद मानतो. ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा बी रोवलं ते संस्थापक बबलू पाटील, त्यानंतर खजिनदार आपण पाहिलं विजय रेटरेकर, सुधाकर लोहार, या सगळ्या कमिटीची युनिटी तुम्हाला आवडली का? 1,01% सर्वजण, कोणी पोलीस आहे, कोणी अधिकारी आहेत, पण खेळामध्ये सर्व खेळाडू आहेत. कमिटी मेंबर असले तरी पण ते सर्वात जास्त पॉईंट्स खेळायला देतात. त्याबद्दल मी ह्या
पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कमिटी व सर्व मित्रमंडळीला माझ्या पोलादपूर तालुक्याकडून खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बाईक वरती आपला जाऊन एक फोटो जरूर होणार आहे, कारण की ही बाईक आता तुमची लक्ष्मी आहे आणि ती तुमच्या सोबत जरूर येणार आहे. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ही बाईक एक छान फोटो एक व्हिडिओ आमचे एडिटर साहिल. सन्मान्य धन्य मैत्री ग्रुप जावली रविदादा दळवी साहेब यांचे शुभ हस्ते आपण पाहिलं तर ही बाईक त्यांच्या खऱ्या अर्थानं दिली जाते. विजेता संघाच्या संघ मालकाला ही बाईक होती. त्याचबरोबर विलाजी बनगे साहेब जावली तालुका प्रमुख युवा सेना ते देखील आहेत. आणि सध्या आपण पाहिले तर संघ मालक अर्थातच निलेश दादा कोळसकर साहेब सध्या बाईक वरती अगदी विराजमान झालेत. तदनंतर आपण पाहिलं तर एक छान फोटो त्यांचा छान खऱ्या अर्थानं व्हिडिओ त्यांची कॅप्चर झाली. एकदा संघ मालकांच्या आनंदासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाणार, कारण की जे वक्तव्य त्यांनी केलं त्यासाठी थँक्यू सो मच. त्यानंतर आपण लगेच बक्षीस समारंभ पहिल्या क्रमांकाच्या टीमला ट्रॉफी देऊन त्यांचा आभार व्यक्त करणार आहोत. थँक्यू सो मच, मनापासून आभार. विनंती करेल मान्यवर आपण या व्यासपीठावरती आणि बोलूयात आता तर बोलूयात सर्व संघ मालक आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आम्ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देतोय. PMPL 2.0 कित्येक संघाला पराभूत केलं, कित्येक संघाला आसमान दाखवलं, कित्येक संघाला खडे चारले आणि PMPL 2.0 ची ट्रॉफी आता त्यांच्या हातामध्ये जाईल, जी स्पॉन्सर केली आपण पाहिलं तर अर्थातच सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम आणि त्याचबरोबर सूर्यकांतजी कचरे साहेब यांनी ती ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. तर आवाज देऊयात ज्योती इंटरप्राइजेस टीम वेलकम चॅम्पियन PMPL 2.0 या संपूर्ण टीमनी अगदी विराजमान व्हायचंय बसायचंय. आणि तदनंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा अगदी मूर्ती ज्या ट्रॉफीवरती विराजमान आहे, भगवा ज्या ट्रॉफीवरती आहे, ती ट्रॉफी तुम्हा सर्वांना आता मात्र दिली जाईल. संघ मालक आहेत आणि एकदा चॅम्पियन साठी रेडी राहायचं. येस 3, 2, 1 छत्रपती शिवाजी महाराज की चॅम्पियन PMPL 2.0 चा ज्योती इंटरप्राइजेस 2.0 नाव लक्षात ठेवा. संघ मालक निलेश दादा कोळसकर यांच्या मालकीचा संघ. वाव, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. थँक्यू सो मच, मनापासून आभार. हा सोहळा इथे संपन्न झाला असं घोषित करतो. चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि जाता जाता जय शिवराय, जय शंभूराज, रामकृष्ण हरी, जय क्रिकेट. थँक्यू सो मच.